उपचार पद्धतीबाबत जगभरात वाढत असलेल्या विश्वासाचे प्रत्यंतर सत्वम आयुर्वेद पंचकर्म सेंटर येथे पुन्हा एकदा पाहायला मिळाले। पोर्तुगाल आणि जर्मनी येथील उपचारासाठी आलेल्या रुग्णांनी येथे 21 दिवसांचे बस्ती व विरेचन पंचकर्म उपचार यशस्वीरित्या पूर्ण केले असून त्यांच्या आरोग्यात लक्षणीय सुधारणा झाल्याचं समोर आलंय। रुग्णांच्या प्रकृतीचा सखोल अभ्यास करून आणि आजारांच्या मूळ कारणांचा विचार करून वैयक्तिकृत उपचार योजना तयार करण्यात आली होती। या उपचारामध्ये स्नेह तेलाद्वारे शरीर शुद्धीकरणाची पूर्वतयारी, संवेदन सिस्टीमद्वारे शरीरातील दोष बाहेर काढणे तसेच शास्त्रोक्त पद्धतीने पस्ती आणि विरेचन या प्रमुख पंचकर्म प्रक्रिया राबविण्यात आल्या। यासोबतच आयुर्वेदिक पथ्य आहार, दिनचर्या आणि जीवनशैली विषयक मार्गदर्शनही देण्यात आले। उपचार पूर्ण झाल्यानंतर संबंधित रुग्णांच्या आरोग्यात लक्षणीय सकारात्मक बदल दिसून आले। पचनशक्ती सुधारली, शरीरातील ऊर्जा पातळी वाढली तसेच मानसिक धैर्य आणि शांततेतही वाढ झाल्याची माहिती देण्यात आली। दीर्घकालीन त्रासांवरही या उपचारांचा सकारात्मक परिणाम झाल्याचे रुग्णांनी नमूद केले। याबाबत माहिती देताना केंद्राचे प्रमुख डॉक्टर हितेश चौधरी म्हणाले की आयुर्वेद ही केवळ उपचार पद्धती नसून ती एक समग्र जीवनशैली आहे। आधुनिक वैद्यक शास्त्रात लक्षणांवर उपचार केले जातात, मात्र आयुर्वेदात आजाराच्या मुळाशी जाऊन उपचार केले जातात। त्यामुळे जगभरातील रुग्ण आता नैसर्गिक आणि शाश्वत उपचारांसाठी आयुर्वेदाकडे वळत आहेत। नाशिकमध्ये गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत असलेल्या सत्वम आयुर्वेद पंचकर्म सेंटरने आपल्या गुणवत्तापूर्ण सेवा, अनुभवी वैद्यकीय मार्गदर्शन आणि परिणामकारक उपचार पद्धतीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे। युरोपसह ब्राझील, अमेरिका, नेदरलँड आणि स्पेन इथूनही अनेक रुग्ण नियमितपणे येथे उपचारासाठी येत असल्याची माहिती देण्यात आली आहे। डॉक्टर चौधरी यांनी पुढे सांगितले की आयुर्वेद सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचविणे आणि आजार मुळापासून बरा करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे। बदलत्या जीवनशैलीमुळे वाढणाऱ्या आजारांवर पंचकर्म ही अत्यंत प्रभावी उपचार पद्धती आहे। योग्य मार्गदर्शन, पथ्यपालन आणि शिस्तबद्ध उपचार यामुळे दीर्घकालीन आरोग्य साध्य करता येते। पंचकर्म उपचाराविषयी समाजात जागरूकता वाढावी आणि अधिकाधिक नागरिकांनी नैसर्गिक उपचार पद्धतीचा लाभ घ्यावा यासाठी केंद्रावरून सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी नमूद केलं। नमस्कार, मी डॉक्टर हितेश चौधरी, नाशिकमध्ये सत्वम आयुर्वेद क्लिनिक आणि पंचकर्म सेंटर हे गेल्या 15 वर्षापासून इथं मी कार्यरत आहे। आणि जेव्हा आम्ही हे सत्वम आयुर्वेद सेंटर सुरू केलं होतं 15 वर्षांपूर्वी, तेव्हा आमचं उद्दिष्ट एकच होतं की आयुर्वेद हा सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि आजाराचे जे काही लक्षणं आहेत त्याच्यावर फक्त उपचार न करता पूर्ण आजार हा मुळासकट बरा केला गेला पाहिजे। त्यामुळेच सत्वम आयुर्वेद सेंटर हे आम्ही सुरू केलं आणि नाशिककरांसाठी आणि महाराष्ट्रातल्या लोकांसाठी, संपूर्ण भारतातल्या लोकांसाठी, सगळ्यांसाठी हा आयुर्वेद आणि पंचकर्म हे पोचलं पाहिजे ही आमची इच्छा होती आणि त्यामागे आम्ही सतत 15 वर्षापासून प्रयत्न करत आहोत आणि इथून पुढेही आम्ही हे अजून वाढवण्याकडे कल असणार आहे। आता पंचकर्ममध्ये 5 कर्म, पंच म्हणजे 5 आणि कर्म म्हणजे प्रोसिजर्स, तर ह्या 5 कर्मांचं मिळून पंचकर्म। त्याच्यामध्ये वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण असे हे 5 प्रकारचे कर्म होतात। त्यातलं बस्ती आणि विरेचन जे तुम्ही आता विचारलं, तर बस्ती म्हणजे तुमचं आधी तुम्हाला मसाज आणि स्टीम म्हणजे स्नेहन आणि स्वेदन हे केलं जातं आणि त्याच्यानंतर तुम्हाला गुदद्वाराद्वारे औषधी काढ्यांचा एनिमा सारखं म्हणजेच गुदद्वाराद्वारे तेल, काढा, तूप ही औषधं आत सोडली जातात। ही 7 दिवसांची, 14 दिवसांची किंवा 21 दिवसांची असं वेगवेगळ्या दिवसांसाठी ही उपक्रम केला जातो। विरेचन हा उपक्रम जो आहे हा तुमचा पित्त दोषासाठी केला जातो। यामध्ये देखील तुम्हाला औषधी तुपाचं प्राशन करायचं असतं वाढत्या मात्रेमध्ये आणि नंतर स्नेहन आणि स्वेदन करून तुम्हाला जुलाबाद्वारे तुमचं पोट साफ केलं जातं, आतडे साफ केले जातात आणि त्याच पद्धतीने वमन, नस्य, रक्तमोक्षण ही देखील पंचकर्म केली जातात। पण ही आजारानुसार असतात किंवा ऋतूनुसार असतात। तर स्वस्थ व्यक्तीने देखील पंचकर्म करावं आणि ज्यांना आजार आहेत त्यांनी ऋतूचं भान न ठेवता गरजेनुसार पंचकर्म हे तुमच्या वैद्यकीय सल्ल्यानुसारच केलं जावं। प्रत्येक रुग्णांसाठी उपचार योजना कशी ठरवली जाते? आयुर्वेदामध्ये दशविध परीक्षा भाव सांगितलेले आहेत, म्हणजे रुग्णाचं बल किती आहे, तो कुठे राहतो, त्याचं वय किती आहे, त्याची ताकद किती आहे, ऋतू कोणता चालू आहे, त्याचं जन्मगाव कोणतं होतं, त्याला होणारे आजार कोणते आहेत, विकृती काय आहे, प्रकृती काय आहे, असे बरेचसे गोष्टी कन्सिडर करून ही ट्रीटमेंट ठरवली जाते। आयुर्वेदामध्ये पुरुषम पुरुषम वीक्ष असं सांगितलेलं आहे, म्हणजे कोणताही
एक व्यक्तीला किंवा अनेक व्यक्ती ह्या वेगवेगळ्या असल्यामुळे कोणतीही ट्रीटमेंट ही समसमान नसते. तर एका व्यक्तीसाठी ही इंडिव्हिज्युअलिस्टिक पर्सनलाइज ट्रीटमेंट प्लॅन केली जाते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचं ह्या सगळ्या नाडी बघून आणि दशविध परीक्षा भाव बघूनच उपाययोजना ठरवली जात असते. आयुर्वेद हा आता परदेशात देखील सगळ्यांना माहिती झालेला आहे. योगाबरोबरच आता आयुर्वेदाचंही लोक आपण म्हणायला हरकत नाही फॅन झालेले आहेत आणि त्याच्यामुळेच लोकांना आयुर्वेदाबद्दल खूप उत्सुकता असते. माझ्याकडे गेल्या 15 वर्षामध्ये नाही म्हटलं तरी 13-14 देशांमधनं सतत पेशंट येत असतात आणि त्यांचं उद्दिष्ट एकच असतं की आम्हाला आमच्या स्वतःबद्दल जाणून घ्यायचं आहे, आमची प्रकृती जाणून घ्यायची आहे आणि आम्हाला जे काही क्रोनिक आजार आहेत की जे खूप दिवसांपासूनचे आजार आहेत की ज्याचं निदान त्यांच्या देशामध्ये होत नाही आहे किंवा कधी कधी ॲलोपॅथीमध्ये त्यांना काही उपाययोजना सापडत नाही, मग त्यावेळेस ते आयुर्वेदाच्या ट्रीटमेंटसाठी ऑनलाईन शोधतात आणि मग तिथून त्यांना सत्वम आयुर्वेदबद्दल माहिती मिळते आणि मग त्यांना माझ्याबद्दल माहिती ते बरेचशी विचारतात, त्यांचे जुने रेफरन्सेस असतात आणि मग त्याच्यातून ते लोक इथे ट्रीटमेंटसाठी येतात, महिनाभर राहतात आणि अगदी प्रामाणिकपणे आणि सांगितलं आहे तसं त्या पद्धतीने ते आयुर्वेदिक ट्रीटमेंट आणि पंचकर्म करून घेतात. आम्ही ऑथेंटिक आयुर्वेद जो आहे त्याच्यावर भर देत असतो. आम्ही आयुर्वेदिक निदान त्याच्यासोबत जी काही तपासण्या आवश्यक असतात मॉडर्न मेडिसिननुसार ती सगळ्या तपासणी सखोल तपासणी आम्ही करतो. त्या व्यक्तींची प्रकृती विकृती जाणून घेऊन त्यांना अगदी योग्य असेल तेवढी आणि माफक दरात आम्ही ट्रीटमेंट देत असतो. आणि साहजिकच आहे की जेव्हा तुम्हाला संधी मिळते, मुंबईमध्ये देखील माझं क्लिनिक असतं, ओपीडी असते, दादरला असते, बँड्राला असते, तर त्या ठिकाणी हे ॲक्टर्स लोक तिथे येतात, त्यांना तो विश्वास बसतो आणि मग ती लोक इथे नाशिकला देखील पंचकर्म करून घेण्यासाठी येत असतात. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर आयुर्वेदिक बद्दलची जागरूकता कशी वाढत आहे? आंतरराष्ट्रीय स्तरावर म्हटलं तर आत्ताच आपण बघितलं की युरोप आणि भारतामध्ये म्हणजे युरोपियन युनियन आणि भारत यांच्यामध्ये FTA साईन झालेला आहे, म्हणजे फ्री ट्रेड अग्रीमेंट, की याच्या अंडर देखील तुम्हाला आता आयुर्वेद प्रॅक्टिस ही परदेशात सहजपणे करणं शक्य झालेलं आहे. तर हे खूप मोठं पाऊल ह्या भारत सरकारने उचललेलं आहे. त्याच्यासोबत आंतरराष्ट्रीय स्तरावर योगासोबतच आता आयुर्वेद चिकित्सा प्रणाली म्हणजे की ऑर्गॅनिक आणि हर्बल औषधं नैसर्गिकरित्या त्यांना वापरली जाणारी औषधांकडे कल वाढतो आहे. लोकांना आता केमिकल युक्त औषधं नको आहेत आणि त्यांना त्याचे साईड इफेक्ट देखील माहिती झालेले आहेत. आयुर्वेदिक औषधं जेव्हा तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रमाणात घेतात तेव्हा नक्कीच त्यांना साईड इफेक्ट नसतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आणि आयुर्वेद ही एक जीवनशैली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं फक्त आजार बरं न करता त्याच्यासोबत तुमचं राहणीमान बदलणं, तुमचं खाणं बदलणं, तुमचं व्यायामाबद्दल मार्गदर्शन, असं सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव यामध्ये होत असतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर ह्या सगळ्या गोष्टींना महत्त्व प्राप्त झाल्यामुळे ते आयुर्वेदाकडे नक्की त्यांचा कल वाढतो आहे. तर हे उपचार झाल्यानंतर तुम्ही पेशंटला कशाबद्दल काळजी घेता, जास्त मार्गदर्शन करता? एकदा हे पंचकर्म उपचार पूर्ण झालेत की मग त्यांचा आम्ही आहाराचं नियोजन करतो. कोणत्या प्रकारचा आहार घेतला पाहिजे, सात्विक आहार कसा फॉलो केला पाहिजेत, त्यांच्या आहार बनवण्याच्या रेसिपीबद्दल आम्ही त्यांना मार्गदर्शन करत असतो. त्यासोबत त्यांनी कोणत्या प्रकारचे व्यायाम केले गेले पाहिजेत, त्यांनी प्राणायाम कसा करावा, त्यांनी ध्यान मेडिटेशन कसं करावं, या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना गायडन्स करत असतो की जेणेकरून फक्त इथून बरं होऊन पुन्हा तो आजार उद्भवू नये म्हणून त्यांचं दैनंदिन जीवनशैलीचं आम्ही त्यांना एक पूर्ण चार्ट बनवून देत असतो की जो त्यांना नक्कीच कामाला येतो. तुम्ही जे उपचार करता त्यात कोणकोणत्या आजारावर लोकांना फायदा होऊ शकतो बरं आणि कायमचं दुखणं बरं होऊ शकतं? आयुर्वेद तसं म्हटलं तर हा असं सांगितलं जातो की जुनाट आजारांसाठी आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली गेली पाहिजे. जसे संधिवात आहेत, आमवात आहे, काही स्किन ॲलर्जी असतात, काही तुमची पोटाची दुखणं असतात, खूप दिवसांचं आम्लपित्त ॲसिडिटी असते, डोकेदुखी असते, सांध्यांचे आजार आहेत, मणक्यांचे आजार आहेत, असे विविध जे आजार आहेत जवळपास नाही म्हटलं तरी 90% आजार जे आहेत हे आयुर्वेदानुसार नक्कीच बरे होतात. फक्त इमर्जन्सी मेडिसिनमध्ये देखील आयुर्वेदाचा काही प्रमाणात रोल आहे, पण काही सर्जिकल आणि इमर्जन्सीमध्ये मॉडर्न मेडिसिनचा उपयोग होतो. पण तो भाग सोडल्यास 90 ते 95% आजार हे नक्कीच आयुर्वेदानुसार आणि पंचकर्मानुसार बरे होत असतात. बऱ्याच ठिकाणी जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांना सतत
गुडघेदुखी असेल किंवा दुखी असेल, कंबरदुखी असेल, हे आजार जास्त होतात. तर त्यासाठी आयुर्वेदामध्ये पंचकर्मातलं जे बस्ती चिकित्सा आहे, जानुबस्ती आहे, कटिबस्ती आहे आणि काही योग्य आहारातले काही मार्गदर्शन आहे, हे जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने केलं आणि आयुर्वेदानुसार योग्य वैद्यांच्या सल्ल्यानुसार जर तुम्ही तुमच्या गुडघ्यांची काळजी घेतली, तर तुमचं भविष्यात होणारं गुडघ्याचं ऑपरेशन नक्कीच टाळता येतं. भविष्यात होणारं मणक्यांचं ऑपरेशन नक्कीच टाळता येतं. तेवढं आयुर्वेदामध्ये तेवढी ताकद आहे की हे नक्कीच आजार तुमचा बरा करून तुम्हाला चालता फिरता करू शकतो. फक्त गरज आहे ती योग्य मार्गदर्शनाची आणि तुम्ही सांगितलेल्या गोष्टी पूर्णपणे पाळण्याची. Hello, my name is Dina and I just finished my Panchakarma in Satwam Clinic under the guidance of Dr. Hitesh Chowdhury, and it's been really a very, very beautiful and profound experience. I came here with my partner for very specific reason, for fertility. We've been trying to have a baby, and doctor arrived in our life like an angel, really, thanks to a friend of us in Portugal. And we've been so well accompanied, so well received, not only on the medical level, but also on the human level. And I really want to give huge thanks and express my deepest gratitude to our doc, the best doc in town and probably in the world. And also to the team here on site. We've been really, really well taken care of. We felt welcomed and really embraced into with a lot of warmth, a lot of respect, a lot of professionality, and I definitely, my partner will talk for himself, but I know we agree on that, and I would recommend to anyone to come here for different health reasons, or also just for a good reset and a good reboot of their bodies. Like I said, I feel like I came to a human garage, and I leave really, really fresh and very nourished, not only on the physical side, not only in my body, but also in my heart, in my emotions, in my mind. And I will really never forget my time here in Nashik, and I'm looking forward to being back very soon. Thank you so much. Hey, my name is Dominic. I'm originally from Germany. And I came here to India to do a Panchakarma with my partner. A very dear, a very important dream of ours is to have a baby. It didn't work, and we were turning to Dr. Hitesh. And we just finished 3 weeks of Panchakarma, and under his guidance, we feel, or I feel, very, very good in my body, very good in my heart and my mind as well. It was a really profound experience, very cleansing for the body. It really gives us a feeling of hope, of reaching this dream of ours, having this baby, and really this guidance by doctor and his team is incredible. We felt so at home here, so welcome, so much trust in him as well. I can highly recommend to come to India and learn the medicine of India from him, and also learn a lot about India as well and about Nashik. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.